हमारा ये कहना है कि ईवीएम मशीन ये लोकतंत्र की हत्यारी मशीन है। ईवीएम से पारदर्शी चुनाव हो ही नहीं सकता। ये अभी तक के जितने भी ईवीएम के बारे में जो भी अनेक स्टेट में हमने देखे हैं तो उसमें वो सबूत आए हैं कि ईवीएम जो है वो पारदर्शी चुनाव नहीं कर सकता है। इस देश में ईवीएम जो है उन्होंने कैसी गड़बड़ी की है ये हमने देखी है। चुनाव आयोग से 19 लाख मशीनें नदारद है, वो कहाँ है इसका जवाब चुनाव आयोग नहीं दे पा रहा है। इसके सिवा आज हम देखते हैं कि जहाँ अभी अमरावती का एग्जाम्पल लेते हैं, वहाँ हमारे एक राणे करके कैंडिडेट थे, उसको खुद का भी वोटिंग मिला नहीं है। इसका मतलब है कि ईवीएम जो है, ईवीएम में हैंग किया जाता है, ईवीएम से गड़बड़ी होती है, ईवीएम से लोकतंत्र की हत्या होती है। इसलिए इस देश में जो चुनाव है वो बैलेट पेपर से ही होना चाहिए। दुनिया ने ईवीएम को नकारा है, हम भी भारतीय लोग जो है वो ईवीएम को नकारना चाहते हैं। हमारी स्ट्रॉन्ग सभी भारतीयों की ओर से कहना है, 11 तारीख को, आने वाले 11 तारीख को दिल्ली में चुनाव आयोग के सामने पूरे देश के लोग इकट्ठा हो रहे हैं और ईवीएम के खिलाफ में पूरा भारत में जन सैलाब जो है उमड़ चुका है। इस हालत में भारत सरकार जो ईवीएम को लेकर चुनाव करना चाहती है ये लोकतंत्र के साथ में दगाबाजी है। इसलिए यवतमाल की जनता खासतौर पर आज इतना बड़ा विशाल मोर्चा लेकर, एक रैली लेकर इस कलेक्टर कार्यालय पर ईवीएम नहीं होना चाहिए, इसके माध्यम से हम भारत के राष्ट्रपति जी, भारत के जो चुनाव आयोग के जो आयुक्त है उनको ये निवेदन देना चाहते हैं कि ये जो चुनाव है आने वाला वो बैलेट पेपर से ही हो, ये ईवीएम मशीन से ना हो और लोकतंत्र की हत्या को बचाया जा सके। लोकतंत्र में ऐसा नहीं होना चाहिए। लोकतंत्र में लोगों की मांग जो है वो सर्वतोपरि होनी चाहिए के विरोध में आवाज़ सुनना नहीं चाहती है। इसलिए आने वाले समय में भारत में बहुत बड़ा एक, अगर ईवीएम से चुनाव होता है तो बहुत बड़ी गड़बड़ी होने वाली है और इसकी जिम्मेदार जो है वो केंद्र सरकार रहने वाली है। ये केंद्र सरकार ने अपने संज्ञान में लेना चाहिए। इसलिए आज ये मोर्चा हम लोगों ने निकाला है। बाळासाहेब गावंडे आहे ते केलं जात आहे। 8 मार्चला महिला दिन आहे, त्यानिमित्त तुम्ही जे महिला आहे, एका महिलेने समजा 10 महिलांना समजा आणलं, 500 महिलांनी आपण जे मतदानाचं कार्ड आहे त्याचं झेरॉक्स काढायचं, ज्याच्यावर लिहायचं की मी भारतीय नागरिक आहे आणि भारतीय मतदाता आहे आणि मला बॅलेट पेपरने येणाऱ्या इलेक्शनमध्ये मला बॅलेट पेपरने मतदान करावायचं आहे असं लिहून जर तुम्ही पुन्हा जे 500 पेपरचं जर हे तयार केलं ते सुद्धा आपण देऊ शकतो आणि पेपरमध्ये हेडलाईन येऊ शकते की महिला दिनाच्या औचित्य साधून भारतीय महिलांनी, भारतीय मतदातांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिलं की आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे आपल्याजवळ सध्या स्थितीत। इलेक्शन झाल्यावर मग आपण बोंबलण्यापेक्षा की आता ईव्हीएमने कोणी जिंकलं, हा जिंकला, तो जिंकला हे बोंबलण्यापेक्षा आताच आपल्याला सांगावं लागणार आहे की ईव्हीएम आपल्याला किती घातक आहे बा म्हणून। आणि बॅलेट पेपरने इलेक्शन होत होतं, त्याच्यामध्ये काही जर होत असेल पण तेवढ्या प्रमाणात ते जे मतदान आहे ते व्हॅलिड म्हणजे अनव्हॅलिड नसायचं। आणि ईव्हीएममध्ये कसं आहे, लोक म्हणतात की हॅक होते म्हणून, पण ईव्हीएम हॅक नाही, तर ईव्हीएममध्ये प्रोग्रामच सेट केला जाते। जसं कॅल्क्युलेटर आपल्याला छोटा आहे एकदम, 100 रुपयात कॅल्क्युलेटर येते, त्याच्यामध्ये 1 + 1 केलं तर 2च येईल, 3 दाखवणार का नाही दाखवणार। तशा टाईपच ईव्हीएममध्ये प्रोग्राम सेट केला जातो आणि त्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये असं लिहिलं जातं की बा येणारा 500 वोटिंग आहे, 500 वोटिंग नंतर जो वोटिंग राहील ते एखाद्या पार्टीला, स्पेसिफिक पार्टीला देण्यात येईल, अशा टाईपचं प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये असतो। साधारण माझीवाली घड्याळ आहे हे अमेरिकेमधून सुद्धा हँडल होऊ शकते। जर माझा मोबाईल जर कनेक्ट राहील तर अमेरिकेमधून सुद्धा हँडल होऊ शकते। तर मशीन आहे। जर आपल्या प्रगत देश जे आहे, अमेरिका आहे, जापान आहे, जर्मनी आहे, ते देश ईव्हीएम बॅन करू शकतात, मग भारतात का नाही होऊ शकत? त्या भारत एवढा प्रगत आहेत का आपण विज्ञानाच्या माध्यमातून? ते सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि हे आंदोलन सतत चालू राहणार आहे। ह्याचा पहिला दिवस होता
यामध्ये प्रकाश राऊत सर झाले, हिरालाल गायकवाड सर झाले, गावंडे सर झाले, यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि आपल्या सर्वांचं त्यांना समर्थन होतं. येणाऱ्या काळामध्ये जे काही आंदोलन राहील आपण सगळेजण सोबत राहू. ठीक आहे. आज जन आंदोलन समितीच्या वतीनं EVM हटाओ देश बचाओ हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज देशामध्ये फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आपण पाहतो, चंदीगडचं उदाहरण घ्या तुम्ही, मेयरचं. त्याच्यामध्ये चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनमध्ये 8 मताची त्यांनी अवैध करून अघोषितपणे BJPचा महापौर त्यांनी निवडून आणलेला आहे. म्हणजे खोटारडेपणाचा त्यांनी कळस गाठलेला आहे. आज महाराष्ट्र असो किंवा MP आता इलेक्शन झालं, MP अनेक तक्रारी आल्या EVMच्या बाबत. बिहारमध्ये सुद्धा खूप तक्रारी आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यामध्ये EVMच्या बाबतीत तक्रारी आलेल्या आहे. 2014 पासून हे शासन BJP शासन EVMचा वापर करत आहे आणि त्यामुळे सर्व अधिकारावर गदा आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. आज राज्यामध्ये बेरोजगाराची तर खूप संख्या वाढली. जवळपास 4 लाख अनुशेष कर्मचाऱ्यांचा आहे. शासन भरायला तयार नाही. खाजगीकरण आणि कंत्राटीकरणामध्ये आरक्षण त्यांनी बंद केलेलं आहे. असं हे निगरगट्ट शासन आणि EVMचा आधार यांना आधार असल्यामुळे ही काही कोण्या गोष्टीला भियायला तयार नाही. EVMमुळे हे मस्तवाल झाले राजकारणी. तुम्हाला आपण पाहतो आहे की उद्धव ठाकरेचं काय केलेलं आहे त्यांनी. पक्ष बाळासाहेब ठाकरेचा आणि ते पक्ष फोडून अवैधरित्या चिन्ह आणि ते पक्षाचं नावसुद्धा त्यांनी ते घेतलेलं आहे. शरद पवारचं काय केलेलं आहे त्यांनी, ते पक्ष फोडून त्यांनी चिन्ह पक्षाचं नाव वगैरे सुद्धा सर्व त्यांनी हे केलेलं आहे. असं त्यांना म्हणजे धाक राहिलेले नाही या शासनाला. म्हणून EVMच्या बाबतीत आज जनआंदोलन समिती यवतमाळच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आमची आग्रहाची अशी विनंती आहे, राज्यातच नाही परंतु संपूर्ण देशामध्ये हे EVM बंद करण्यात यावे. फ्रान्स, जर्मनी, जपान या इतर देशामध्ये सुद्धा EVM बंद झालेले आहे. मग राज्य महाराष्ट्रात म्हणजे देशात भारत देशातच काय EVM बंद होत नाही, हे आमच्या या BJPला हा इशारा आहे. आणि जर हे शासन EVM जर बंद करत नसेल तर आम्ही लोकसभेमध्ये जवळजवळ 500 उमेदवार आम्ही उभं करू. 500 उमेदवार उभे केल्यानंतर EVMमध्ये काही ते मॅनेज होऊ शकत नाही, ते करता येत नाही त्यांना ते निवडणूक प्रक्रिया. असं एकसुद्धा आमचं एक नियोजन आहे. आणि हे EVM पूर्णतः नसली पाहिजे, बॅलेट पेपरनंच हे आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं या देशाला संविधान दिलं. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी रात्रंदिवस काम केलं संविधानासाठी. या देशातील सर्व बहुजन बांधवांना त्यांना विकास झाला पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, तरुणांना शेतकऱ्यांचा काही गरजा भागविल्या पाहिजेत. असे अनेक जे काही प्रश्न आहे गोरगरिबांचे, यासाठी बाबासाहेब रात्रंदिवस राबले आणि या देशाला संविधान दिलं. आणि हे जे काही पक्ष आहे आज BJP हा पक्ष संविधानाच्या विरोधी काम करीत आहे. संविधान नष्ट करायला निघालेलं आहे. म्हणून या देशातीलच नव्हे तर या राज्यातील या देशातील संपूर्ण बहुजन समाज, SC ST मायनॉरिटीज, OBC हे सर्व EVMच्या विरोधात आवाज बुलंद करत आहे. आम्हाला ही EVM नकोच आहे. हे जे येणारं जे इलेक्शन आहे लोकसभेचं, या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बॅलेट पेपरनं हे इलेक्शन झालं पाहिजे, एवढी आमची या जनआंदोलन समितीच्या वतीनं आम्ही यांना आव्हान करतो निवडणूक आयोगाला. एवढंच या ठिकाणी मी सांगतो, थांबतो. मी सिद्धार्थ भवरे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विभागीय अध्यक्ष आहो मी. नमस्कार, मी आकाश चमेडिया, आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा संघटक. आज 5 मार्च रोजी यवतमाळात एक EVM अगेन्स्ट EVM हटाओ देश बचाओ जन आंदोलन कृती समितीमार्फत एक बाईक रॅलीचं आज आयोजन करण्यात आला होता. आणि त्या बाईक रॅलीनंतर आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले आहेत की EVMला हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली गेली पाहिजेत. त्याकरिता आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे. या देशात फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात देशात एक आंदोलन सुरू आहे. आणि त्याच बेसिसवर यवतमाळातही काही सामाजिक संघटना, काही राजकीय पक्षांनी मिळून एक
EVM हटाव देश बचाव जन आंदोलन कृती समितीचं निर्माण केलं गेलं आहे आणि या समितीच्या अंतर्गत आज कलेक्टर साहेबांना EVM हटाव देश बचाव बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावेत याकरिता एक निवेदन देण्यात आलेलं आहे। काही दिवस अगोदर आम्ही पाहिलं आहेत की चंदीगडला इंडिया गठबंधनमध्ये मेयरचे चुनाव जेव्हा झाले आहेत तर एक छोट्याशा चुनावमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरनी खूप मोठा घोटाळा करून तिथे जे निवडणुकीची ट्रान्सपरन्सी होती त्याच्या विरोधात एक काम करून तिथे चुकीचा मेयर भाजपचा मेयर तिथे बसवण्यात आला होता। तर हा छोट्याशा निवडणुकीमध्ये जर एवढा मोठा घोटाळा प्रिसाइडिंग ऑफिसर करू शकतो तर या देशात लोकसभाचे एवढे मोठे जे इलेक्शन आहेत त्याच्यात खूप मोठा घोटाळा होऊ शकतो हे तर सिद्ध झालेलं आहेत। आणि मागे विधानसभाला आम आदमी पार्टीचे सौरभ भारद्वाज जे MLAने EVMमध्ये घोटाळा आहेत असं सिद्ध करून दाखवलेले आहेत। तर हे असे अनेक प्रकारचे पुरावे आम्हाला समोर आहेत की EVMद्वारा जे आम्ही इलेक्शन घेत आहोत त्याचे ट्रान्सपरन्सी नाही आहेत आणि जनताच मालक आहेत। जेव्हा जनतालाच निवडून द्यायचे आहेत आणि जनता मागणी करत आहेत की बॅलेट पेपरवर आम्हाला मत द्यायचे आहेत तर जनताची मागणी मान्य केली पाहिजे अशी विनंती मी निवडणूक आयोगाला एक आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता निमित्त जन आंदोलन समितीच्या मार्फत मी करतो। एवढेच आमची विनंती आहे की EVMला बाजूला ठेवून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावीत। मी आकाश चेमेडे आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्हा संघटक।